उत्तराखंड एक्सप्लोर करताना सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. जे सिक्रेट आम्ही यूज करतो ते आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे वेस्ट होणार नाही. तर कार हरिद्वार पोचल्या आम्ही एक काम केलेला की हरिद्वार स्टेशनच्या समोरच खूप सारे ट्रॅव्हलर एजन्सीज आहे, त्यांच्याकडून तुम्ही फक्त गाडी बुक करायची. कारण की खूप इझी तुम्हाला इथे टॅक्सीज वगैरे मिळतात, खूप इझिली मिळतात. जास्त काही इकडे तिकडे धावायची गरज नसते आणि खूप नियर जिथे जिथे स्पॉट्स आहे त्याच्या एकदम नियर टॅक्सी स्टँड असते. तर तुम्हाला असं पॅकेज वगैरे करायची गरज नाही आहे. पॅकेज खूप महागडं पडतो. तर तुम्ही बजेट ट्रॅव्हलर्स आहे तर पॅकेज करायची गरज नाही. तुम्ही फक्त गाडी बुक करा इथून ते तिथपर्यंत, म्हणजे ज्या लोकेशनला तुम्हाला जायचं आहे तिथपर्यंत. मग तिथून तुम्हाला दुसरी टॅक्सी इझिली मिळते. तर आम्ही काल हरिद्वार पोचताबरोबरच आम्ही तिथून लास्ट टाईम ज्यांच्याकडून टॅक्सी बुक केली होती त्यांच्याकडूनच टॅक्सी बुक केली. त्यांना सांगितलं की आम्ही लास्ट टाईम आलो होतो तुमच्याकडून टॅक्सी बुक केली. तर त्यांनी आम्हाला टॅक्सी बुक करून दिलेली. आमचं केदारनाथ दर्शनचं रजिस्ट्रेशन पण त्यांनीच करून दिलेलं सगळ्यांचं. तर मग आमची तिथून आज सकाळी 6 वाजता आम्ही त्या ड्रायव्हरला बोलवलं होतं. 6 वाजतापासून आम्ही आपलं ऋषिकेश ती सोनप्रयागचं ट्रॅव्हल स्टार्ट केलं. तुम्हाला ऋषिकेशपासून सोनप्रयाग जायचं असलं तर मॉर्निंगलाच तुम्ही आपलं ट्रॅव्हल स्टार्ट करा, की जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक जाम मिळणार नाही. कारण की लास्ट टाईम आम्ही लेट ट्रॅव्हल स्टार्ट केला होता तर आम्हाला ऋषिकेशमध्येच जाम मिळालेला होता. 2 तास आमचे तिथे वेस्ट झालेले होते. तर अर्ली मॉर्निंग स्टार्ट केलं तर जाम मिळत नाही आणि लवकर तुम्ही तुमचे जेवढे पण डेस्टिनेशन आहे ते एक्सप्लोर करू शकता. तर खूप सुंदर रस्ता बघत आम्ही देवप्रयागला पोहोचलो. तिथे देवप्रयागचे दर्शन केले. त्यानंतर आमचा डेस्टिनेशन नेक्स्ट होता धारी देवी टेम्पल. हे आम्ही आमच्या आयटिनरीमध्ये यावेळेस ॲड केलेलंच होतं. तर मग ड्रायव्हरला आधीच सांगितलं होतं की आम्हाला देवप्रयाग आणि धारी देवी टेम्पलला तुम्ही थांबायचं, आम्ही दर्शन करून येऊ. मग त्यांनी ते थांबवलं तिथं आणि धारीदेवीला आम्ही दर्शन करायला गेलो. अर्धा-पाऊण तासच लागतो दर्शन करण्यासाठी, जास्त काही गर्दी नसते. तर तिथे खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छान नदीच्या मधातच मंदिर आहे. तर धारीदेवी मंदिर एक्सप्लोर केल्यानंतर हलका पाऊस सुरू झाला. खूप छान वेदर वाटत होतं. तर मग त्यानंतर त्यांनी आम्हाला एका हॉटेलला थांबवलं जेवण करण्यासाठी. तर त्याचा पण साईट सीन खूप सुंदर होते. तर तिथे जेवण वगैरे केला, थोड्या वेळ रेस्ट केला. पाऊस येत असल्यामुळे खूप छान नेचर असते यार. उत्तराखंड म्हटलं तर सगळ्यात बेस्ट वाटतो मला. खूप सुंदर पहाड वगैरे आणि